नाश्त्यासाठी एकदम टेस्टी अशी उपमाची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. एकदम परफेक्ट असा उपमा कसा बनवायचा. तर पहिले 2 टेबलस्पून मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे, कच्चे शेंगदाणे. याला आपण रोस्ट करून घेऊया. तर जेव्हा मस्त कलर येईल यावरती चांगल्या प्रकारे रोस्ट होईल तेव्हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर हे बघा रोस्ट झालेले आहेत, प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. त्यानंतर आपण जो रवा असतो ना, त्याला सुद्धा आपल्याला रोस्ट करून घ्यायचा आहे. तर इथे मी 1 कप रवा घेतलेला आहे. आणि रव्याला सुद्धा इथे मी चांगल्या प्रकारे रोस्ट करून घेणार आहे, हलकासा कलर चेंज होईपर्यंत. आणि एकदम हाय फ्लेम वरती नका करू, मीडियम फ्लेम वरती करा आणि हलकासा कलर जो आहे तो चेंज झाला पाहिजे. तर चला आपला रवा सुद्धा रोस्ट झालेला आहे. तर याला सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर पॅन मध्ये टाकूया 1 टेबलस्पून तेल. तेल चांगले गरम झाल्यानंतर आपण यामध्ये टाकून घेऊया राई, हाफ टीस्पून तडकून देऊया तेलामध्ये. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया बाकीचे सर्व मसाले. पहिले आपण यामध्ये टाकूया रोस्ट केलेले शेंगदाणे आणि त्याबरोबर काजू सुद्धा मी घालत आहे यामध्ये. जर तुम्हाला काजू आवडत असेल तर नक्की टाका. आणि हे काजूला 2 तुकड्यामध्ये मी तुकडे करून घेतलेले होते आणि मिक्स करून घेऊया तेलामध्ये थोडंसं. काजूला सुद्धा आपण इथे आणि शेंगदाण्याला सुद्धा थोडंसं तेलामध्ये मिक्स केल्यानंतर 2 ते 3 हिरवी मिरची बारीक चिरलेली कापून घेऊया. तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्या हिशोबाने तुम्ही मिरची इथे ऍडजस्ट करू शकता. त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे यामध्ये कढीपत्ता, कारण उपम्यामध्ये कढीपत्त्याचा टेस्ट खूप छान येतो. तर 8 ते 10 आपण यामध्ये टाकूया कढीपत्ता आणि मिक्स करून घेऊया तेलामध्ये थोडंसं. आणि आता आपल्याला घालायचं आहे पाणी. तर ज्या कपने मी मोजलेलं होतं पाणी, रवा 1 कप आणि त्याच कपमध्ये मी 2 कप पाणी इथे टाकलेलं आहे. आणि थोडं कमी झालेलं पाणी म्हणून मी थोडंसं पाणी इथे अजून टाकणार आहे. म्हणजे बरोबर 2 कप आता हे पाणी झालेलं आहे. म्हणजे जेवढं तुम्ही रवा घेणार त्याचं डबल पाणी तुम्हाला येथे टाकायचं आहे. तर हे पाणी टाकून मी घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मीठ, जे आपण टाकूया चवीनुसार. आणि इथे मीठ चवीनुसार मी टाकून घेतलेलं आहे. आणि मिक्स करून घेऊया. आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला इथे बॉईल करून घ्यायचं आहे हाय फ्लेम वरती. आणि चांगल्या प्रकारे जेव्हा बॉईल यायला सुरुवात होईल पाण्यामध्ये तेव्हा आपण टाकणार आहोत यामध्ये रवा. तर पहिले मी इथे कोथिंबीर सुद्धा टाकून घेते. तर कोथिंबीर कट केलेली टाकून घेतलेली आहे, कारण कोथिंबीर सुद्धा खूप छान लागते यामध्ये. तर चला मिक्स करून घेऊया आणि हाय फ्लेम वरती बॉईल करून घेऊया पाण्यामध्ये. आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकूया रवा. हे बघा मस्त असं बॉईल जे आहे ते यामध्ये आलेलं आहे. आता आपण यामध्ये टाकूया जो आपण रवा रोस्ट करून घेतलेला होता तो. तर अशा प्रकारे चमच्याच्या मदतीने मिक्स करत जा आणि रवा जो आहे तो टाकत जा. म्हणजे एकदम मस्त असा तुमचा उपमा जो आहे ना तो रेडी होईल. तर मिक्स करायचा आहे आणि चम्मचाच्या मदतीने इथे मिक्स करायचं आहे. हे बघा आता हाय फ्लेम वरती आपल्याला इथे मिक्स करायचं आहे, कारण जो सुजी आहे ना, रवा आहे तो फुलेल आणि पाणी जे आहे ते पूर्ण शोषून घेईल. हे बघा अशा प्रकारे. तर गाठी व्हायला नको म्हणून तुम्हाला चमच्याच्या मदतीने मिक्स राहायचं आहे. हे बघा, हे बघा मस्त असं आता मिक्स हे झालेलं आहे. तर पूर्ण पाणी जे आहे ते आपल्याला ड्राय करायचं आहे आणि पॅन जे आहे ना ते पॅन मधनं ते सुटायला लागेल एवढं आपल्याला शिजवायचं आहे. तर या स्टेज वरती आता मिक्स केल्यानंतर पाणी जेव्हा ड्राय झालं तर मी आता यामध्ये टाकत आहे 1 चमचे तूप, कारण तूप टाकल्याने सुद्धा खूप छान चव येते उपम्याची. मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे. आणि मिक्स केल्यानंतर थोडंसं मी 2 ते 3 मिनिटं झाकून सुद्धा ठेवणार आहे. तर इथे बघा पहिले मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण झाकून इथे ठेवूया 2 ते 3 मिनिटं. म्हणजे मस्त सापा उपमा जो आहे ना तो रेडी होईल. तर 2 ते 3 मिनिटानंतर आपण इथे चेक करून घेऊया. तर चला आता आपण चेक करूया आपला उपमा झालेला आहे का रेडी. आणि हे बघा मस्त असा उपमा आपला रेडी झालेला आहे. आणि हे बघा पॅन मधनं ते सुटायला लागलेलं आहे. हे बघा. तर ही जबरदस्त अशी उपमाची रेसिपी या पद्धतीने बनवा, तुम्हा सर्वांना खूप आवडेल असा हा उपमा. आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कुठून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल ते सुद्धा आम्हाला कळवा. तर चला आपण एका प्लेटमध्ये हा जो उपमा आहे ना तो काढून घेऊया. तर एकदम झटपट असा खाण्यामध्ये टेस्टी अशा ही नाश्त्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही उपम्याची रेसिपी कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. थँक्स फॉर वॉचिंग.